शिवसेना पक्षाच्या वतीने रामटेक येथील गंगा भवन येथे रामटेक विधानसभा 2024च्या अनुषंगाने पदाधिकारी मंथन बैठक रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटात पार पडली। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पाडून रामटेक लोकसभेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरघोस मतांनी विजय प्राप्त केला। आता लक्ष रामटेक विधानसभा 2024 असून शिवसेना पक्षाने रणशिंग फुंकले आहे। पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून व सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेना पक्ष निकडीने उभा राहील। गावागावात जाऊन पक्षाचे कार्य वाढवणे, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणे। रामटेक विधानसभा हा शिवसेनेचा गड असूनही 2024 विधानसभा शिवसेना मोठ्या ताकदीने लढून रामटेक विधानसभेवर विजय प्राप्त करेल। त्यासाठी विधानसभेचे कटिबद्ध नियोजन असेल व या विधानसभेवर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विशाल बरबटे यांना आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी तयारीला लागायला पाहिजे। ते आपल्या जीवाचे रान करून विधानसभेवर भगवा फडकवू शकतात, अशा असंख्य बाबीवर साधक बाधक चर्चा या मंथन बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केल्या। या बैठकीला शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक सागर डबरासे, जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले व उत्तम कापसे, महिला सेना जिल्हा प्रमुख दुर्गा कोचे, युवा सेना जिल्हा प्रमुख लोकेश बावनकर, युवती सेना जिल्हा प्रमुख अपूर्वा पितट्टलवार, उपजिल्हा प्रमुख प्रेम रोडेकर, विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुत्तम मस्के, विधानसभा सल्लागार प्रमुख अरुण बनसोड, विधानसभा संघटक रमेश तांदुळकर, ज्येष्ठ शिवसैनिक रतिराम रघुवंशी, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे, पारशिवनी तालुका प्रमुख कैलास खंडार, रामटेक महिला तालुका प्रमुख कला तिवारी, रामटेक शहर प्रमुख बादल कुंभलकर, रामटेक तालुका संघटक अनिल येळणे, कांद्री शहर प्रमुख सुरेश अंबिलडुके, उपतालुका प्रमुख देवराव ठाकरे, देवेंद्र पोहे, योगेश्वरी चोखांद्रे, प्रमुख बरबटे, प्रकाश नेमकर सह मान्यवर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते। यावेळी मौदा, परशिवनी व रामटेक तालुक्यातील पक्षाचे रिक्त पद वाटप करून तीनही तालुक्यातील असंख्य युवक महिलांनी पक्षप्रवेश केला। ब्युरो रिपोर्ट सुषमा बर्जिवे, रामटेक, नागपूर।